नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, थोडा वातावरण बदल झाला आहे. कारण की शेतकरी मित्र 13, 14 आणि 15 या तारखेला महाराष्ट्रामध्ये अ, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागाकडे पावसाची शक्यता होती. तरी शेतकरी मित्र, त्या भागाकडे तर पाऊस आहे, परंतु मराठवाड्यात देखील या पावसाची शक्यता आहे. आज 13, 14 या तारखांना तर शेतकरी मित्र वातावरणात परत बदल झालेला आहे. त्यामुळे आपण थोडी सावध राहा. कारण की जो कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाकडे पाऊस होता, त्या भागाकडे तर नॉर्मल पाऊस आहे. परंतु परत हा पाऊस मराठवाड्यात देखील पाऊस आज 13 तारखेला पडण्याची शक्यता आहे. कारण की शेतकरी मित्र, जे वातावरणातील बदल झालेला आहे, एकदम टेम्परेचरची लाट आलेली आहे. या टेम्परेचरची लाट आल्यानंतर काय होतंय, की दोन्ही समुद्रामध्ये एक चक्राकार वादळ तयार होत असतात आणि त्या प्रभावामुळं परत वातावरणामध्ये अ, बाष्पयुक्त खूप ढग तयार होतात आणि त्या ढगाचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, 13 तारखेला अ, दापोली, सातारा, पुणे, नाशिक या भागामध्ये आज 13 तारखेला पाऊस आहे. 4च्या टायमाला. तसेच नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस आहे. नंदुरबार असेल, तसेच इकडे पाहिला असता अहिल्यानगरच्या काही भागामध्ये देखील आज पाऊस आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 3 वाजेपर्यंत सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. काही भागामध्ये पावसाच्या सरी देखील पडणार आहेत. आणि हा पाऊस तसेच सोलापूर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये हा पाऊस देखील आज आहे. सोलापूर सोलापूर, धाराशिव, बार्शी, कळंब, तसेच इकडे पाहिला असता वैराग, तुळजापूर या भागामध्ये देखील आज पाऊस आहे. तसेच केजच्या भागामध्ये देखील हा पाऊस 3च्या टायमाला आहे. तसेच इकडे पाहिला असता परत लातूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस पडू शकतो आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 3 वाजल्यापासून मराठवाड्यामध्ये 3 ते 5 वाजेपर्यंत तुळजापूर, वैराग, मोला, सोलापूर, इचेगाव या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे आणि मोला, वैराग, बार्शी, धाराशिव या भागामध्ये, तुळजापूर या भागामध्ये एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार टाईप हा पाऊस पडणार आहे. एक तास 2 तास असेल, अगर अर्धा तास पाऊस असेल, पण हा पाऊस वैराग, धाराशिव, बार्शी, तसेच तुळजापूर या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे 13 तारखेला. तर शेतकरी मित्र, परत हा पाऊस कुर्डुवाडी, परांडा या भागामध्ये देखील आज हा पाऊस पडणार आहे. आणि खास करून सांगायचे म्हणजे हा पाऊस परत 14 तारखेला 14 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 14 तारखेला पाहिला असता सोलापूर, अक्कलकोट, नळदुर्ग, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, तसेच इकडे पाहिला असता मिरज, निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच सातारा या भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 14 तारखेला जवळजवळ धाराशिव, तुळजापूर, कळंब या भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे, कारण खूप टेम्परेचरची लाट असल्यामुळे हा पाऊस पडत आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस रात्री 14 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर, अक्कलकोट, नळदुर्ग, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 15 तारखेला देखील काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे. वातावरण अहिल्यानगर, बार्शी, लातूर, सोलापूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील आणि ह्याच भागामध्ये ज्या ठिकाणी अति जास्त ढगाळ वातावरण राहील अशा ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये 15 तारखेला देखील हा पाऊस राहणार आहे. बेलगावला देखील हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी सध्या तरी हा 3 दिवसाचा हवामान अंदाज आहे. पुढील अपडेट ही उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू. ते आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.